श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमहा. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी भस्म महात्मे गुरुशी पुचिले त्रिविक्रम भारतीने श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी भस्म महात्मे मज पुसशी एक चित्त करुणी मानसी समाधान एकपा पूर्वापरी कृतयुगी रामा वामदेव मनिजय योगी प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुनी क्रामक्रोधादी तेजुनी हिंदत होता महीवरी संतुष्ट निस्पृह असे मुनी भस्म सर्वांगी लावूनी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याज्राजिन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्रीय असे हिंडत पातला क्रौचार्यान्यात जेथे असे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षक भयानक मनुष्यादी जीव अनेक भक्षित असे परियेसा ऐसा घोरमनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावूनी बक्षा वया ब्रह्मराक्षस सुधाक्रांत आला असे पक्षू म्हणत करा दात खात मुख पसरुनी जवळ आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी म्हणी असा उभे महाज्ञानी पातला राक्षस त्याजवळी राक्षस म्हणी संतोषत ग्रास बरवा लादत म्हणत बक्षावया कांक्षा बहुते येऊन धरला अलंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी झाले ज्ञानतयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळवणी राक्षस झाला महाज्ञानी देसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळती कामळा दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री गुचरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श गेली शुदा तुषा आक्रोश झाला ज्ञानी परी ऐसा राक्षस ज्ञानी होनी लागला मुनीश्वराचे चरणी त्राई श्री गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर वामदेव म्हणे तयासी तुवा कवनाचा कवनवंशी ऐसा अघोर ठाई वसशी मनुष्य मात्र तसे नसे ते ठाई ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन विनवी तसे कर जोडोनी ऐक त्रिविक्रम मुद्राय म्हणे राक्षस ते वेळी आपणासी ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अनंत काळी पूर्वापरीचे स्वामी या पूर्वजन्म पंचविशी होतो राजा यवन देशी दुर्जय नाम अपनासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजेशी दिले दुःख स्त्रिया वारिल्या अनेक राज्यामध्ये करोनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया एक दिवस भोगुनिया त्या ते ठेविले अंतर्गृहासी विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले आणि कदेशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांशी भोगी आपण उन्मत्तपणे वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्षमादिका परराष्ट्र राज्य उचालोनी ऐक राज्य हारिले स्वामी ऐसे परी आपणासी मरण झाले परी येची नेले द्वितीय पुरासी मज नरकामध्ये घातले देवांशी सहस्रे वर्ष देखा 10 वेळा फिरविले ऐका पितृसहित आपण देखा नरक भोगले येणे परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रूप देही परियेसी सहस्र शिष्णे अंगासी लागली असती परियेसा येणे परी वेशत वर्षे कष्टलो बहुशुदा ते वग्नरपी पावल यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंसी अजगर जन्म तृतीयेशी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपणाशी ग्रामशुक्र परियेसी 6वा जन्म झालो कैसा सरडा होनी जन्मलो सातवा जन्म झालो ज्ञान 8वा जंबूक मतिहीन 9वा जन्म रोही हरण 10वा झालो ससाना देख मर्कट जन्म 11 घारी झालो 12 जन्म 13वा मुंगूस वायस झालो 14 जांबुवंत झालो 15 रान कुकुटमी 16 जन्म झालो परियेस पुढे येणे अवधारी सप्तजन्म आपण गर्दभ झालो अक्षहीन मार्जार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशेशी 19व्या जन्माशी मंडूक झालो परियेसी कासव जन्मेशी 20शी 21वा मत्स्य झालो 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर दिवाच झालो मी बधीर उलूक जन्म 23वा जन्म 24शी झालो कुंजर तामशीशी 25ती जन्माशी ब्राह्मराक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैशी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे एकता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐशी माझी अंगीची परियेसा सर्वांग माझी भस्मांकित तुझे अंगा लागले चित्त क्वचित त्याने झाले तुझे चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे भस्म महिमा अपरंपार परी ब्रह्मादिका गोचर याची कारणे कर्पूर गौरभूषण करी सर्वांगी जरी तू पसपुसशी आम्हासी सांगेन दृष्टांत परियेसी आम्ही देखील दृष्टीशी अपार महिमा भस्माचा विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियेसी सदारत शूद्रीनिसी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारी ती माता पिता दाई जगोती त्या जिती त्यासी बंधुवर्ग ऐशा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर करी
बरी ये आणि स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परी येसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी तस्कर विद्या करिताना निशी वधिले त्यासी एके शूद्रे वधूनिया विप्रासी ओढून नेले तेची निशी टाकिले बहिर्ग्रामासी अघोर स्थळी परी येसा श्वाने एक नरे तैवगरी बैसला होता भस्मावरी शुधाक्रांत ओसरी गेला हिंडत प्रेत घाणी देखोनी त्या प्रेताशी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसोनी हर्षी शुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वृक्षस्थळ बाहू वाटी लागले भस्म करी येसा प्राण त्याचे तद्विजेवर नेतो होते मग किंकर नाना परी करीत या मार यमपुरी नेला ती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती याते कवणे नेले याते योग्य शिवपूर केवी नेले ते यमकिंकरे म्हणून धावती वेग वक्रे यमकिंकर मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळवणी तया जाते सोडवणी गेले आपण यमपुरा म्हणे शिवदूतांसी का मारेल माझ्या किंकरासी हिळोनी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा एकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते परी येसा शिवदूत वचन ऐकोनी यमधर्म गेला परतोन आपले दूता पाचारून सांगत असे परी येसा यम सांगे आपले दूता भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकिता त्याते तुम्ही न आणावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असे ऐशी आम्ही लावितो भक्तीसी देवाधिका दुर्लभ ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन उद्धरावे जगज्जीवना ईश्वर तुची वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन मंत्र उद्धारण विस्तारुनी सांगमज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मजपुरुषी सांगेला आता विस्तारेशी एक चित्ते ऐक पाप पूर्वी मंदार गिरवी पर्वत क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्रादी गणासहित बैसले होते वळंगेसी नानापरीच्या गणांसहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रक्तखचित सप्त प्रभावळीचे ऐशा सिंहासनावरी बैसला ते त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासत असे परी येसा भाळ नेत्र ज्वाळा माळा संवतार्गिनी जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा शोभत असे सदाशिव तक्षक देखा वामकर्णी वासुकी असे काणी दक्षिणी तया दोघांचे नयन नील रत्नापरी शोभत असे नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाचेची करी कंकण मुद्रिकाही देखा सर्पाची या मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐशे परी दिसत असे एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा एरे हाती खडग दिखा शोभत असे ईश्वर नाणापात्र एके हाती धनुष्य बाणे करे शोभती खटवांग फरशे रे हाती अंकुश गरी मिळवित असे पंचवक्र सर्वेश्वर एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगेल एका श्रोतेजन शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्य वदन केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगार्ध चंद्रसिदसी जटाबंधन केली जैसी सर्पवेष्टित परियेसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवी नीलवर्णेसी विक्राळ दाढा दारुणेसी दिसत असे तो ईश्वर मुखाहुनी ज्वाळा निगती तेसा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरुडला पार्वती सहित शोभला बैसला गे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परीचे अलंकार मिळवित असे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनक चाफे गोरटी मोतियाचा हार कंठी रत्नखचित मुकोटी नागबंदी दिसत असे नाना परीच्या पुष्पजाती मुकोटावरी शोभती येथे भ्रमर अलापिती परिमाळा लागी परियेसा मोतियांची थोर जाळी मिळवित असे मुकुटाजवळी रत्न्यासती जळली शोभायमान दिसत असे नासिक बर्वे सकळ तेथे मिरवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोजवळ जडली अशी शोभायमान काणी तानवळे भोवरी या रत्नखचित मिरविल्या अलंकार महामाया ते लेईली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कूच तटतटीत शोभेनिका एकावळी रत्ने एका शोभत असे कंठीहार आरक्त वस्त्रे नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुमकुमे डवरिली गिरिजामाता परियेसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मेवे देखा रत्नखचित मेखळा देखा ल्याईली असे पूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिका मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड तिळा शुभ्र जैसा मोतियाचा परियेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवन वर्णू शके पार
जन्म जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमेसहित बैसलासे सभेत 33 कोटी परिवारासहित इंद्र उभा ओगळेसी उभे समस्त सुरवर ऋषी देव ऋषी सनत कुमार आले तेथे वेग वक्रे तया ईश्वर सभेसी सनत कुमार ते वेळी लागत असे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी विनीत असे शिवासी जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुची दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवारणव तयावयासी पापक्षया कारणे आणि एका आम्हा देणे मुक्ती होय अल्प पुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधी जे ऐसे विनवी सत्कुमार मनी संतोषिनी या ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मुनीसी ईश्वर म्हणे ते वेळी ऐका देव ऋषी सकळी घडे धर्म सत्काळी ऐसे पुण्य सांगेल वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंडेसी भास्मांगित परियेसा ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसा पुरातणीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियेसा सद्यो जाती मंत्रेसी जावे घ्यावे भस्म तळहातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रो करुणी मानस्तोकेदी मंत्रेसी संमर्दावे अनुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लावीजे परियेसा त्रयायुषेती मंत्रेसी लावीजे ललाट भुजांसी त्यांनी जे मंत्रे परियेसा सानी लावीजे मध्यमाना निपांगुळेसी लावीजे पाहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्टेसी मध्यरेषा काढीजे त्रिपुंड येणे परी लावीजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलता ती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रसयतीसी समस्ती लोक लावीजे हर्षी भस्मांकित त्रिपुड विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्याची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेने मंत्रासी त्याने लावीजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियेसा रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुड तिळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्यती ही लोकी ऐसे त्रिपुड महिमान सांगितले ईश्वर विस्तारोनी लावा तुम्ही सकळ जन सत्कुमारादी ऋषीश्वर हो वामदेव महामनी सांगते ऐसे विस्तारोनी ब्रह्मराक्षसी संतोषनी मन केले चरणा कमळासी नमन करुणी योगीश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणी सूर्यसंकाश परियेसा दिव्य विमान बरिसोनी गेला स्वर्गाशी तक्षणी वामदेव महामुनी दिदला दयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगदोद्धारू हिंडत होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरुशी विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माता ठेवीत नमन करुणी श्री गुरुशी निघाला आपले सस्तानी झाले ज्ञान समस्तांसी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर लादे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे भस्म महिमान वर्णनम नाम 29 हा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय 30 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विनवित असे कर जोडून भक्ती वावे करून या मागे कथा निरोपिलीसी अभिनव झाले सृष्टीशी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे दातारा 19 शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम व्हावे अलुंगिनो आश्वासित तसे त्यावेळी एक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा संकेत मार्गे तुझा आता निरोपित असे प्रियसी पुढे असता वर्तमाने तया गानगा ग्रामभुवनी महिमा हो तसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊन या त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेसा ऐसे असता वर्तमान उत्तर दिशे माऊरसानी होता विप्रमहादणी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन निवारती करी दुःख आणि करीती दत्तात्रेय अदिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि कसुट तया नाम ठेवीची दत्त असती आपण धनवंत अतिप्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अतिसुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती केले मदनाचे रती सरसी द्रौपदीसे नोवरीसी अति प्रीती सासू सुरासी
महाप्रेमे पतिपाळीसी दंपती एकची वयसी अतिप्रिय महर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिसे एक प्राण न विसंबिती क्षण एक क्षण अतिप्रिय परियेसा ऐसे प्रेमी असता देखा व्याधी आली त्या पुरुषा आणि औषधे देता ऐक्य आरोग्य दोन्ही तयासी न रुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण नगे कदा अन्य पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पती देता औषधे जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षे झाली व्याधिशयासी पतिव्रता श्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याची जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमतीचे न विसंबेची क्षणावरी माता पिता दयात होती समस्त तिची वारीती पतिव्रता ज्ञानवंती न एके बोल कोणाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ते उद्धारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती दशमन नव्हे कवळ रीती महाव्याधीने वापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पुसती करीसी कुळदेवतासी काही केली या पुत्रासी आरोग्य नोही सर्वता वैद्य म्हणती ते वेळी नव्हे बर्वे त्याची डळडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे ऐकवणी माता पिता दुःखी दाटली करी चिंता जय जय जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापरूपा आपणाशी निदान केवी राहू पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगोनी माता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी येणे जैसे काही असे लवणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परिजननी जनका संभाषी तसे पुत्रनी का देणे परी श्रेयसी देखा सांगत असे परी येसा म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टिलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसे आमचे घरी तुझ पोषितील परी करी तुझ वाटील कष्ट भारी जाई आपुले बाहेर ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण देवहीन न राहे तुझे आवेपण माझे अंग स्पर्शता ऐकोली पतीचे वचन मूर्छा आली तक्षण लावा माथाचरणा दुःख करी ते वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज अभिवरा तुम्हा सरी दातारा आणि नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह चवेचे असे आपण पाहे मनी करा संदेह सभागमी तुमची आपणा ऐसे दोघाची या वचने ऐकून या जनकजननी देह टाकून या धरणी दुःख करीती ते वेळ उठून या पुरुषराशी संभोगित सासूशी न करा चिंता मानसी हा बरवसी पती आपलं वाचेल विनू तसे त्यावेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपलं वाचेल सांगती लोकमहिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तयावासी पावे स्वामी पाहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा परिसेसी मनोनी चरण लागली मनातली गोष्ट समजतांसी माता पिता सुरांसी निरोप घेऊन सकाळी कांसी निगती झाली त्यावेळी तयारोगिया करुणी माता करोनी डोली घेऊन निघाली ते बाळी विमित असे त्यावेळी आपले श्वसुरांशी स्थिर करोनी अंतकरण सुखी राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवते गणे परिपती सकीत निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी मार्गक्रमिता योगी असी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट झाले पै विचारिता श्री गुरुशी गेले होते संगमाशी जावे म्हणून दर्शनाशी निगता झाली त्यावेळी प्रतिव्रता ते वेळ आपले पतीजवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी आकांत करीते मनी लोळत असे धरणीवरी भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारीती तेसी ग्रामलोक आफळी शिरभूमीस हानियुरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापित असे परियेसा हा देव काय केले कामज गायशी गांजिले आशा करून आले राखीसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांशी त्वेजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करून या वाळता ती नारी सुवासिनी काऊ दुःख करी सीमा कामिनी विचार करी अंतकरणी होणार न सुखे सगळे कांसी ऐसे म्हणता नगर नारी तीसी दुःख झाले भारी आठवीत असे परोपरी आपले जन्मकर्म सकळ ऐका तुम्ही मायाबहिणी आता कैसी वाचू प्राणीपतीसी आले घेऊन याची आशा करून आता कोणा शरण जावे राखील कोण मज जीवे प्राणेश्वरा ते जुने जीवे केवी वाचू म्हणत असे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी हेपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतातिके कोठे गेले माझे पुण्य व्रता पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माया बहिणी होय अलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहु असी आठवी आपले पूर्व दिवशी
पूर्वस्नेह ते वेळी माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी तुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येगुनी जवळी उभा ठेला संभाषित असे त्यावेळी कावो प्रलापित असे सुळी जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे पुनर्जन्मीचे ते फळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निष्फळ शोक आता नको करू दिवस 8 जरी तू रडसी न हे प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेले जाणे मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांगा आम्हासी म्हणत असे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला एरू कवण तुझी माता पिता पाहे एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपरा क्रमाने प्रहर चारी जाती मागुती चौकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असेल स्त्री माया मोहे कलत्रपुत्री पती म्हणसी आपुला गंगेमध्ये जैसा फेण तेने परी देह जाण स्थिर नो हे याची कारण शोक वृथा करू नको पंचमहाभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारिखे दुःख प्राप्ती मायामोहाची या रीती मायामय संबंधे माया गुण उपदे सत्व रजतमो गुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःख आपले गुण भोगी जे आपले आर्जव कल्पकोटी दिवसवरी देवांचं आयुष्य आहे जरी त्याची काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड काळ समस्तांशी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे गजबी जदी गर्भ होता नरू नाश आणि जानी जे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म पर्येसा कोणा मृत्यू परवैसी कवना मृत्यू वृद्धापेसी जैसे आर्जव असे ज्यांसी त्या परी घडे जाना जन्म पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुख दुःखांशी पतिहर्षी पाप पुण्याशी जाना आयुष्य सुख दुःखे जाना समस्त पापवश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जान द्विजना शतसहस्र कोटी जन्मी तू कवणाची कोणी होती गृहिणी वाया दुःख करीसी जनी मूर्खपणे करुणी या पंचमहाभूतात पंक शरीर त्वचा मांस शिरा उदीर मेद मज्जा अस्ति नर विष्टामूत्र श्लेष संधी ऐशा श्री शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक हा करीसी विचार पाहे पुढे आपला कोणे परिमार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला जैसा मार्ग पाहे बाळा येणे परी ती एसी भोजित झाला तापसी ज्ञान झाले ती एसी सांडी शोक त्यावेळी कर तोडून त्यावेळी माथा ठेवून चरण कमळी विनित असे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून या कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेशी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे कवणे परी तरेना आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकोनी ती याचे वचन संगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण श्रियाचे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम 300मोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।